नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय। बरेच दिवसापासून ज्यांची आपण सर्वजण वाट पाहत होता तो एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आपल्यामधील बरेच जण कमेंटमध्ये आणि फोनद्वारे विचारत होते एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर मित्रांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। तुम्हाला आठवत असेल 2 दिवसापूर्वी डीबीटी पोर्टलवर एक मेसेज दाखवत होता की 10 एप्रिलला रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहील, कारण लाभार्थ्यांना पैसे वितरणाचे काम सुरू होते। लाभार्थ्याच्या बँक खात्यात कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत। तसेच श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झाले आहेत। यासोबतच दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांचे सुद्धा बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत। अशा अनेक लाभार्थ्यांनी सुद्धा मला मेसेज करून कळविले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजून तुमचे बँक खाते चेक केले नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या। आणि हो, ज्या लाभार्थ्याच्या खात्यात काल पैसे जमा झाले नाही त्यांनी अजिबात काळजी करू नका। आज दिनांक 13 एप्रिल सोमवार, आज 100% तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।